स्टार्ट. टपाल खात्याचे माणसाशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असते. एखादा पोस्टमन पत्राचा भारा पाठीवर टाकून पायपीट करीत असतो. त्यावेळी खऱ्या अर्थाने पत्र नव्हे तर अत्यंत असंख्य लोकांचे आनंदाचे शोकाचे ओझेच घेऊन तो फिरत असतो. साऱ्या जगाचे सुखदुःखाचे काळजीचे ओझे परमेश्वराच्या डोक्यावर असते किंवा नाही हे सांगणे कठीण आहे, पण पोस्टमनच्या पाठीवर मात्र तुमच्या आमच्या सुखदुःखाचे ओझे मात्र निश्चित आहे, यात शंका नाही. कधी दोन हृदये जोडणारी तू तिथे अन मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी अशी हृदयाची व्यथा सांगणारे, तर कधी एकरूप झालेल्या हृदयाची विभागणी करणारे संदेश घेऊन हा माणूस स्थितप्रज्ञ सारखा सुखदुःखाच्या वाटप करीत फिरत असतो. विवाहाचे आणि पोस्टाचे दिवाळे निघाल्याचे आणि लॉटरी लागल्याचे आणि 12व्याचे प्रकारचे सर्व संदेश सारख्याच निर्विकारपणे आपल्याला आणून देणाऱ्या पोस्टमनला स्थितप्रज्ञ म्हणणे काय गैर आहे? आपल्या साहित्यात विनोदाचे जे काही ठराविक विषय आहेत त्यात पोस्टमनही एक आहे. वृत्तपत्रात कधी कधी 12 वर्षांनी वा 20 वर्षांनी पत्र मिळाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. त्या सोडल्या तरी अनेक विनोद अजाणतेपणी टपाल खाते करत असते. आपण येत आहोत अशी तार करून या पाहुण्याला कुलूप असलेल्या दाराशी हताशपणे उभे असताना उशिरा आलेली तार मिळाली असता ती मिळाली नाही अशी बतावणी करून कुलूप लावून पाहुण्याला चुकवण्यासाठी पसारही होतात. समाप्त.